हॅलो, वेलकम बॅक टू द श्रीशा वे. सकाळची सुरुवात शांत झोपेपासून झालेली आहे आणि श्रीशा आता हळूहळू उठत आहे. आणि उठल्यानंतर तर तिचं सगळं निरीक्षण सुरू असतं, इकडे तिकडे बघणं सगळीकडे सुरू असतं. आणि मग कधीतरी सोफ्याला पकडून उभं राहणं हे सुरू असतं. श्रीशा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मग सगळं झाल्यानंतर मी थोडं श्रीशाबरोबर खेळते आणि तिच्याबरोबर हा टाईम जो मी स्पेंड करते ते सकाळी उठल्यापासून मी जी कामं केलेली असतात त्याचा थकवाच पूर्णपणे दूर होतो हिच्याबरोबर असं खेळून. आणि ते कॅमेरा ठेवलेला तो बघितल्यानंतर श्रीशाची धावपळ बघा त्याच्याकडे. मग ते झाल्यानंतर श्रीशाचं दूध पाण्याचं टाईम होतं, तर मग तिला मी दूध देते आणि ती एवढ्या विचारांमध्ये गुंग होऊन एकदम स्वतःतच गुंग होऊन ती मस्तपैकी दूध पिणं एन्जॉय करते. लावू हो लावतो. आणि रिमोट कुठे आहे मग? कुठे रिमोट मामा विचार तिकडे हो द्या आणतो. आणि मग काय झोप झालेली आहे, पोट भरलेलं आहे. मग मॅडमला टी व्ही बघायची असते, टी व्ही ऑन करा अशी तिची ऑर्डर असते. आणि टी व्ही लावल्यानंतर तिचा आनंद बघा किती. तिला टी व्ही पाहायला तर खूपच आवडतं आहे हल्ली. सो ती टी व्ही खूप जास्त एन्जॉय करते. आणि आता फुल ऑन एनर्जी मोडमध्ये, झोप पण पूर्ण झालेली आहे, पोट पण भरलेलं आहे. सो असं राईम्स बघून किंवा गाणी बघून डान्स करणं वगैरे तिचं सुरू असतं. मग थोडा वेळ टी व्ही बघून झाल्यानंतर तिच्यासाठी मी नाश्ता रेडी करते. सो आज नाश्त्यासाठी मी तिला पराठा केलेला आहे. त्याच्यामध्ये मसाला न ॲड करता बाकी सगळे इन्ग्रेडियंट घालून बटाट्याचा पराठा आणि दही तिला आज मी देणार आहे. आणि हे नेहमीचंच सुरू असतं, मम्मा 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 मम्मा. किचनमध्ये असू दे, बाथरूममध्ये असू दे, कुठेही असू दे, मम्मा 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 हे नेहमी सुरू असतं. सो किचनमध्ये तिचं पाय धरणं सुरू असतं माझं नेहमीच, हे तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघता. आणि अशी बघती आता की मला दे खाऊ. आणि दिल्यानंतर बघा जेवणामध्ये तर ती आळशीच आहे, थोडी कंटाळाच करते खाण्यासाठी, ती कंटाळाच करते. असं तिला असं मी काही करून बॉटल बघ, कावळा बघ, चिमणी बघ, असं काही करून मी तिला खाऊ भरवत असते. कधी मग बाहेर बसून भरवते. बाहेर बसून भरवलं की इकडे बघून तिकडे बघून वगैरे खाते ती. आणि कधी नसेल बाहेर जाणं पॉसिबल तर मग मी घरातच राहून तिला भरवते खेळून. सो ती खात नव्हती म्हणून मी तिची वॉटर बॉटल आहे ती घेऊन आली. ते दूध पिऊन झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी पाणी भरलेलं आहे तिला आता खाल्ल्यानंतर पिण्यासाठी. सो ते आता तिचं खेळवून तिला असं मला भरवावं लागते. कधी खात असते चांगली, पण कधी तिचं असंच तिला मला भरवायला लागतं. खाण्यामध्ये कधी कंटाळा करते ती. मग खाऊन झाल्यानंतर थोड्या वेळाने, लगेच नाही, खाऊन झाल्यानंतर थोड्या वेळाने मी तिला अंघोळीला नेते. अंघोळीचा टाईम होतो तिचा. मग अंघोळी करून झाल्यानंतर फ्रेश होते. झोप झालेली आहे, पोट भरलेलं आहे, ॲक्टिव्हिटी मोड झालेला आहे. आता फ्रेश होऊया. फ्रेश झाल्यानंतर पण फ्रेश होऊन घेते तिला छानपैकी मी क्रीम लावते, तिचं मॉइश्चरायझर क्रीम. आणि बघा आता अशी श्रीशा रेडी झालेली आहे आणि स्वतःतच परत खेळण्यामध्ये गुंग आहे ती. स्वतःच एकटी स्वतः तिचं खेळणं सुरू आहे. तिच्या मॅटबरोबर खेळते आहे ती रोज काही ना काहीतरी नवीन वेगवेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असते. रोज नवीन गोष्टी ती शिकत असते. मी जे करेन ते बघेल तेच सेम तिचं करणं सुरू असतं.
सो नवीन नवीन गोष्टी ती एक्सप्लोअर करत असते. आणि इथे तिचे क्यूट रिॲक्शन तर बघा, हे दिवसभर असंच सुरू असतं. आणि आमचं अर्धा अधिक जास्तीत जास्त लक्ष तर टी व्हीकडेच असतं. त्यामुळे खेळणे कधी खूप स्वतःहून खूप मन लावून एकटेच खेळणे खेळते, कधी कधी तर टी व्हीकडे बघत बघत खेळणे सुरू असतात. सो ह्या फोनवरून ती बरोबर हॅलो हॅलो फोन चालू असतो तिचा बरोबर. आणि खूप सारे खेळणे काढून मग तिचं खेळणं सुरू असतं, प्ले टाईम सुरू असतो तिचा मग आंघोळी करून झाल्यानंतर. आणि डोअर ओपन केल्यानंतर तर बाहेर जाणं हे तर मस्ट आहे, ते बघितलं असेल तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये. आणि आता एवढं सगळं करून झाल्यानंतर ती पुन्हा क्रँकी बनते. तिला पुन्हा कमी खाल्लेलं असतं, एकतर भूक लागलेली असते, नाहीतर झोप आलेली असते. त्यामुळे तिचं हे असं सुरू असतं, मला घे किंवा रडणं हे सुरू असतं. आणि मग भरवते मी तिला थोड्या वेळाने, पण ती खात नाही, तर तिला झोप आलेली असते, म्हणून मग तिला मी शांतपणे झोपवते. मग श्रीषा झोपते. झोपून उठली की मी तिला खाऊ भरवते, पण ते मला शूट नाही करता आलं कारण उठल्यानंतर तिला भूक लागलेली होती. सो मी शूटिंग न करता तिला आधी ते भरवून घेतलं. आणि मग भरवून झाल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो एका आमच्या इथेच. सो मंदिरामध्ये गेल्यानंतर श्रीषा एवढी खुश होती, कारण तिला बाप्पा बाप्पा बाप्पाचं खूप वेड आहे. सो गेल्यानंतर आधी बाप्पा 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 हे तर सुरू होतं. आणि तिथे कोणी नसल्यामुळे मस्त एकटी सगळीकडे अख्खा मंदिरामध्ये मस्त छान खेळत होती आणि फिरत पण होती इकडे तिकडे. श्रीषाला थोडं बाहेर नेलं की तिला खूप छान वाटतं, खूप बरं वाटतं. तिला थोडा चेंज पण मिळतो आणि नवीन नवीन गोष्टी बाहेर गेल्यानंतर शिकायला मिळतात. सो बाहेर तिला मी कधीतरी नेण्याचा प्रयत्न करते, जेव्हा जमेल तसं आम्ही बाहेर जात असतो. सो असा होता हा श्रीषाचा आजचा दिवस. नेहमीचं रुटीन असंच राहील असं नसतं, तिच्या टाईमनुसार काही काही गोष्टी बदलत असतात. तुम्हाला श्रीषाच्या व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करूया. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.